महाराष्ट्र पोलीस भरती 2024च्या संदर्भात आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। 10वी-12वी झाल्यानंतर अनेक मुलांना तसेच अनेक मुलं आणि मुली पोलीस होण्याचे स्वप्न पाहतात। यासाठी त्यांना पोलीस भरतीची परीक्षा द्यावी लागते। राज्यात गेल्या वर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। आता पुन्हा एकदा पोलीस भरतीचा स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता पुन्हा एकदा पोलीस भरतीच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी आहे। ती म्हणजे आता राज्यामध्ये येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा पोलीस भरती केली जाणार आहे आणि या भरती अंतर्गत तब्बल 7,500 पदांची भरती केली जाणार आहे। यातील 1300 पदे ही मुंबई पोलीस दलासाठी आहे। त्यामुळे मुंबईतील तरुणांसाठी ही एक चांगली बातमी आहे। राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्यात काही दिवसांपूर्वी आली होती। त्यावेळी 14,471 पोलीस पदांची भरती करण्यासाठी गृह विभागाकडून सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले होते। या भरती अंतर्गत आतापर्यंत 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई, 8 जिल्ह्यात चालक शिपाई आणि 5 जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आल्या होत्या। आता सप्टेंबरमध्ये उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे। पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीच्या मैदानासाठी मैदान न मिळाल्यामुळे या प्रक्रियेला उशीर झालेला आहे। डिसेंबरमध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्या पोलीस भरती अंतर्गत मुंबई पोलीस दलांसाठी 1300 पदांवर भरती केली जाणार आहे। मुंबईमध्ये मागच्याच वर्षी 8,000 पदांची भरती केली होती। त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये ते पोलीस दलात दाखल होणार आहेत। या भरतीसाठी पोलिसांकडे आता 5,69,000 अर्ज आलेले होते। त्यापैकी 2,572 पोलीस हवालदार, 917 चालक, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बॅट्समॅन पदांसाठी अर्ज करण्यात आलेले आहेत। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।